हॅलो फ्रेंड्स, रेल्वेमध्ये टोटल 11,558 NTPC पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये काही पदं ही 12वीच्या बेसवर असणार आहेत, तर काही पदं ही ग्रॅज्युएशनवर असणार आहेत. ग्रॅज्युएशनवर असणारी पदं आहेत चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट आणि सिनियर क्लर्क कम टायपिस्ट ही असणार आहेत ग्रॅज्युएशनवर असणारी पोस्ट. त्यामध्ये चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर यासाठी इनिशियल पे असणार आहे 35,400 आणि एज लिमिट आहे 18 ते 36 वर्ष आणि वॅकेन्सीज असणार आहे 1736. त्यानंतर आहे स्टेशन मास्टर. स्टेशन मास्टरसाठी इनिशियल पे आहे 35,400, एज लिमिट आहे 18 ते 36 वर्ष आणि वॅकेन्सीज असणार आहे 936. त्यानंतर आहे गुड्स ट्रेन मॅनेजर. गुड्स ट्रेन मॅनेजर यासाठी इनिशियल पे आहे 29,200, एज लिमिट आहे 18 ते 36 आणि वॅकेन्सीज असणार आहे 3144. त्यानंतर आहे ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट. यासाठी सुद्धा इनिशियल पे असणार आहे 29,200, एज लिमिट आहे 18 ते 36 वर्ष आणि वॅकेन्सीज असणार आहे 1507. त्यानंतर आहे सिनियर क्लर्क कम टायपिस्ट. यांच्यासाठी सुद्धा इनिशियल पे आहे 29,200, एज लिमिट आहे 18 ते 36 आणि वॅकेन्सीज आहे 732. अशा 8,113 टोटल वॅकेन्सीज या ग्रॅज्युएशन बेसवर असणार आहे. ग्रॅज्युएशन बेसवर असणाऱ्या पोस्टसाठी तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तर ॲप्लिकेशन डेट आहे 14/9/2024 ते 13/10/2024, म्हणजे 14 सप्टेंबरपासून ॲप्लिकेशन करण्याला सुरुवात होणार आहे. तर 13 ऑक्टोबरपर्यंत या पोस्टसाठी तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहात. त्यानंतर काही पोस्ट ह्या 12वीच्या बेसवर असणार आहेत. 12वी बेसवर असणाऱ्या पोस्ट आहेत कमर्शियल कम तिकीट क्लर्क, त्यानंतर आहे अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि ट्रेन्स क्लर्क, ज्याला आपण TC असं म्हणतो. कमर्शियल कम तिकीट क्लर्क यासाठी टोटल वॅकेन्सीज असणार आहे 2022 आणि इनिशियल पे आहे 21,700 आणि एज लिमिट आहे 18 ते 33. त्यानंतर आहे अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट. यांच्यासाठी इनिशियल पे आहे 19,900, एज लिमिट आहे 18 ते 33 आणि वॅकेन्सीज असणार आहे 361. त्यानंतर आहे ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट. यांच्यासाठी इनिशियल पे असणार आहे 19,200, एज लिमिट आहे 18 ते 33 आणि वॅकेन्सीज असणार आहे 990. त्यानंतर आहे TC ट्रेन क्लर्क. यांच्यासाठी इनिशियल पे असणार आहे 19,900, एज लिमिट आहे 18 ते 33 आणि वॅकेन्सीज असणार आहे 72. अशा टोटल 12वीच्या बेसवर असणाऱ्या वॅकेन्सीज आहे 3,445. आणि या पोस्टसाठी तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तर ॲप्लिकेशन डेट आहे 21/9/2024 ते 20/10/2024, म्हणजेच 21 सप्टेंबरपासून ॲप्लिकेशनला सुरुवात होणार आहे, तर 20 ऑक्टोबरपर्यंत ही लास्ट डेट असणार आहे. NTPCमधील पोस्टसाठी निवड प्रक्रिया ही 2 टप्प्यामध्ये केली जाते. त्यामध्ये आहे CBT 1 आणि CBT 2. CBT म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट. जे उमेदवार CBT 1मध्ये सिलेक्ट होतात त्यांची CBT 2 घेतली जाते आणि CBT 2मधून जे उमेदवार सिलेक्ट होतात त्यांचं DV होतं, म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जातं. तर अशा प्रकारे निवड प्रक्रिया ही NTPCमधील पदांसाठी असणार आहे. त्यानंतर बघूयात या पदांसाठी अभ्यासक्रम काय असणार आहे. या पदासाठी अभ्यासक्रम असणार आहे CBTमध्ये असणार आहे सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, गणित, विज्ञान, तंत्रज्ञान या विषयांचा समावेश असेल. CBT 1 आणि CBT 2मध्ये सारखेच विषय असतात. त्यानंतर DVमध्ये उमेदवारांच्या मूळ कागदपत्राची पडताळणी केली जाते. तर अशा प्रकारे अभ्यासक्रम या पदांसाठी असणार आहे. तर जे उमेदवार या पदासाठी इच्छुक आहेत, ज्यांना रेल्वेमध्ये जॉब करायचा आहे, त्यांच्यासाठी ही नक्कीच सुवर्ण संधी असणार आहे. त्यामुळे अजूनही तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली नसेल तर लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात करा, कारण या पदासाठी वेतनसुद्धा चांगलं दिलं जातं आणि इतर भत्ते आणि सुविधा देखील देण्यात येतात. तर आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.